नमस्कार, महाराष्ट्र बुलेटिन मध्ये मी मनीष टेमरे आपण सर्वांचं स्वागत करतो। चला बघूया राज्यातील ठळक घडामोडी। छत्रपती संभाजीनगर शहरात सध्या गाड्यांच्या कर्णकर्कश हॉर्नमुळे नागरिक त्रस्त आहेत। आज वाहतूक शाखेच्या वतीने असे कर्णकर्कश हॉर्न वाजवणाऱ्या गाड्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। त्याचसोबत गाड्यावरील हे हॉर्न काढून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली। आतापर्यंत वाहतूक शाखेकडून 10 ते 15 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे। तसेच येणाऱ्या काळातही कारवाई अशीच सुरू राहणार आहे। वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करत वाहने चालवावीत, जेणेकरून अपघाताचे प्रमाण कमी होईल, असे आवाहन वाहतूक पोलीस उपनिरीक्षक दीपक डोणे यांनी केले आहे। फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विलास अवताडे यांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा पार पडली। काँग्रेस नेते सचिन पायल, छत्रपती संभाजीनगरचे पूर्व उमेदवार लहू शेवाळे, फुलंब्री उमेदवार विलास अवताडे, जालना लोकसभेचे खासदार कल्याण काळे, काँग्रेस शहराध्यक्ष शेख युसुफ, भीमशक्तीचे दिनकर ओंकार, पॅन्थरच्या सूर्यकांता गाडे यांच्या उपस्थितीत ही प्रचार सभा संपन्न झाली। यावेळी खासदार कल्याण काळे हे देखील उपस्थित होते। ज्याप्रमाणे लोकसभेत यश मिळवलं त्यापेक्षा चांगलं यश विधानसभेत मिळेल असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलाय। निवडणूक लढवतो आहोत, एकत्र पद्धतीने लढवतो आहोत। अत्यंत यशस्वीरित्या ज्या पद्धतीने लोकसभेत आम्ही यश मिळवलं त्यापेक्षा चांगलं यश हे आमच्या विधानसभेमध्ये असेल याची खात्री मला आहे। मतदानाचे दिवस जसे जसे जवळ येत आहेत तसे तसे आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या झाडत आहेत। माजी आमदार निर्मला गावित यांनी आमदार हिरामण खोसेकर यांच्या विरोधात प्रसिद्धी माध्यमाद्वारे ठेकेदार, टक्केवारी गँग आणि मतदारसंघाच्या विकासाचा पैसा खाणाऱ्यामुळे नको आता बस कर असा फक्त विकास गंगा निर्मला गावित अशा टॅगलाईन खाली वृत्त प्रकाशित केलं आहे। त्याला आमदार हिरामण खोसेकर यांनी उच्चस्तरीय सीबीआय चौकशी लावून जेलमध्ये टाकून असे म्हणत जोरदार प्रत्युत्तर दिलंय। माजी आमदार जे काही माझ्यावर आरोप करताय त्यांनी काय काय भ्रष्टाचार केलं, फक्त मी एक जाऊ द्या बुवा, त्याच्यामध्ये त्यांनी जे काही 19 उपसा मंजूर केल्या स्वतःच्या टाकून घेतले। आमचे आदिवासी चेअरमन 19 सचिव फसवले, त्यांच्याकडून कोरे चेक लिहून घेतले, सगळे पैसे काढून घेतले। 10 वर्ष कोणी पैप या ठिकाणी राहतात कंपनी, त्यांचं म्हणणं असं का कंपनीवाल्याला त्या ठिकाणी चेक दिलेले। अतिशय भ्रष्टाचारी मॅडम आहे, भ्रष्टाचार केलेला आहे त्यांनी तरी मला दाखवा। आणि कॉन्ट्रॅक्टर हा विषयच नाही माझ्याकडे, जे काम आणतो ते काम टेंडरला जाते, बिलो काम जाते, बिलो भरतं, कोण काम करतं, मी कुठल्याही कामामध्ये सहभाग घेत नाही। त्यांच्यामुळे मी स्वतःची संस्था, स्वतः कॉन्ट्रॅक्टर हे जे काही करतं ते चुकीचं आहे। या ठिकाणी किती बोलले तरी जनता आहे, जनताच्या ते 5 वर्ष मी सकाळी उठून 7:30ला डबा भरतो, संध्याकाळी 10 वाजेपर्यंत जनतेच्या सुखा दुःखामध्ये आरोग्य सिव्हिल असेल, संदर्भ असेल, मेडिकल कॉलेज असेल, एसीमिटी असेल, सगळं मुंबईला जे असेल, नायर असेल, केएम असेल, जे हॉस्पिटलचं काम करतो 30 वर्षापासून त्याची पावती मला लोकांनी 2019ला दिली आणि 2024ला सुद्धा रोज सुखा दुःखात आणि विकास मी काही कोणी जात पात धर्म काहीच बघितलं नाही। गेल्या 30 वर्षापासून मला जात पात धर्म समाज काहीच नाही, फक्त काम विकास माझा हेच जात। त्याच्यावर काही किती बोलण्याचं त्यांचं काही नाहीच, पण जे बोलले 23 तारखेनंतर उपोषण बसून त्यांना जेलमध्ये नाही टाकला तर मी आमदारकीवर राहिलो। जे काही माझ्यावर आरोप केले मी गप्प होतो, मी गप्प बसलो होतो, चाललंय। परंतु माझ्यावर जे आरोप केले ना, पूर्ण सीबीआय मार्फत त्यांची चौकशी लावून, त्या ठिकाणी उच्चस्तरीय चौकशी लावून त्यांना जेलमध्ये टाकायची मी सुद्धा एक घेतली। महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ भाजप खासदार व अभिनेते रवी किशन यांच्या रोड शोचे आयोजन करण्यात आले होते। बस्ती भागात रवी किशन यांचा रोड शो मध्ये नागरिकांनी प्रचंड गर्दी केली। यावेळी रवी किशन यांनी भोजपुरी शैलीत बल्लारपूरच्या जनतेला सुधीर मुनगंटीवार यांना विजयी करत विरोधी पक्षाच्या उमेदवाराची डिपॉझिट जप्त करण्याचे आवाहन केले आहे। 20 तारीख के चुनाव है, पूरे कॉलोनी वाले आ रहे हैं, सबके माता लोग के प्रणाम। थोड़ा भैया लोग के देखे दम के हाँ आओ, स्वागत है, सब लोगों को प्रणाम है। जा 20 तारीख के चुनाव बा, कितना तारीख के बा 20 और बटन नंबर का बा सुधीर भैया का 1। हम थोड़ा ऊंचा सुनते हैं, चुनाव कब बा 20 बटन नंबर 1। टप 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 इतना दबाना कि विरोधी का जमानत जब्त हो जाए, क्योंकि अब हमारी बहनों को 1500 रुपया मिलता था, कितना मिलता था, अब कितना मिले जाए मालूम बा 2100। अब लाडली बहन को मिलेगा 2100 रुपया।
किसानों का कर्ज माफ हो जाए, वृद्धा लोगन के पैसा मिली, जितने भी हमारी वृद्धा माताएं हैं, पिता हैं, दादा हैं, अब उन लोगन के 25,000 रुपया मिली। किसानों के खाता में 15,000 रुपया हो गई बा, 12,000 से 25 लाख नया युवा लोगन के नौकरी मिली। और ये बात हमारे प्रधानमंत्री मोदी जी के कथनी करनी में अंतर नहीं बा। अगर मोदी जी ने कहा है, अगर यूपी सरकार ने कल हमारे गृह मंत्री अमित शाह जी ने निकाला है घोषणा पत्र, उसमें आप लोग जरूर पढ़िएगा। ऐसा घोषणा पत्र पूरे भारत में किसी राज्य ने नहीं निकाला। मैं दावे के साथ कहता हूं, थानाला हेक्टरी 20,000 रुपए बोनस। आप लोग देख रहे हैं हमारे फडणवीस साहब का चेहरा, तो आप देखिएगा कि हमारी यूपी सरकार एक बार जब 23 तारीख को हमारे शपथ होगा, उकरे अगले दिन से हमारी बेटियों के लिए, हमारी बहनों के लिए, हमारे युवाओं के लिए, हमारे किसान के लिए, हमारे प्रधानमंत्री आवास के लिए, मुख्यमंत्री आवास के लिए, अनगिनत बीमा योजना, इतनी योजनाएं जैसे खजाना पूरा खोल देने वाले हैं। प्रिय नेता, विकास पुरुष और बल्लारपुर विधानसभा क्षेत्र से महायुति के उम्मीदवार आदरणीय सुधीर मुनगंटीवार के प्रचारार्थ आज भोजपुरी फिल्मों के सुपरस्टार और जो गोरखपुर की धरती से सांसद है, ऐसे रवि किशन जी आज बल्लारपुर पधारे। उन्होंने बस्ती विभाग में एक भव्य रोड शो किया। स्वाभाविक रूप से 4 बजे की उनकी सभा थी, लेकिन उनको अकस्मात 5:30 बजे नागपुर से मुंबई के लिए प्रस्थान करना है। अत्यंत आवश्यक सूचना उनको मिली, इसीलिए रोड शो के पश्चात उन्होंने गाड़ी पर ही सवार होकर के नागरिक जनों को संबोधित किया और सुधीर मुनगंटीवार जी को प्रचंड बहुमतों से विजयी बनाने का आह्वान आदरणीय रवि जी ने किया। मैं भारतीय जनता पार्टी की ओर से श्री रवि किशन जी का बहुत बहुत आभारी हूं। धन्यवाद। संपूर्ण विदर्भातील जनतेचे गांधी घराण्यावर प्रेम आहे, निश्चित भक्ती आहे। त्यामुळे गांधी घराण्यातील कोणीही येत असेल तरी संपूर्ण विदर्भ जो आहे ऊर्जावान होऊन जातो। इंदिरा गांधी यांच्यानंतर तब्बल 44 वर्षांनी राहुल गांधी येत आहेत, अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार राहुल बोंद्रे यांनी दिली आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल बोंद्रे यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे उद्या बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत। चिखली येथे जफराबाद रोडवरील मैदानावर राहुल गांधी यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे। या संपूर्ण विदर्भातल्या जनतेचं गांधी घराण्यावर प्रचंड प्रेम आहे, निस्सीम भक्ती आहे आणि त्यामुळे गांधी घराण्यातलं कुणीही येत असेल तरी संपूर्ण विदर्भ जो आहे तो प्रचंड ऊर्जावान होऊन जातो आणि त्यांची आतुरतेने वाट बघत असतो। 1980 साली स्वर्गीय जनुभाऊ बोंद्रे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने इंदिराजी गांधी या चिखलीमध्ये आल्या होत्या। त्यानंतर तब्बल 44 वर्षानंतर आज गांधी घराण्याचे सुपुत्र राहुल गांधीजी हे विदर्भ म्हणजे चिखलीमध्ये येत आहेत आणि त्यामुळे 44 वर्षाच्या नंतर जेव्हा गांधी घराण्याचं कोणी येत आहे चिखलीमध्ये, त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण चिखलीकर, संपूर्ण परिसर हा व्याकुळ झालाय, आतुर झालाय आणि प्रचंड उत्साहित देखील झालेला आहे। प्रचंड प्रमाणात इथे गर्दी राहणार आहे। 50,000 लोकांपेक्षा जास्त लोक राहुलजींना ऐकण्यासाठी आणि बघण्यासाठी निश्चितपणे येणार आहेत। भिवंडी पूर्व विधानसभेचे महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संतोष शेट्टी यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। या प्रसंगी खासदार नरेश म्हस्के, शिवसेना नेते प्रकाश पाटील, उपनेते माजी आमदार रुपेश म्हात्रे यांच्यासोबत शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, आरपीआय आठवले गट, आरपीएफ एकतावादी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रम प्रसंगी शिवसेना उबाटा गटाचे नेते प्रमुख रितेश जाधव व त्यांचे समर्थक कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे। संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीचा जोरदार प्रचार सुरू असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भिवंडी पूर्व विधानसभेची निवडणूक आम्ही लढतो या ठिकाणी उमेदवार संतोष शेट्टी यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या मेळाव्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिलेला आहे। महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वात 2.25 वर्ष केलेल्या विकासात्मक कार्यावर जनतेला विश्वास आहे। त्या जीवावर आम्हाला विजय नक्कीच मिळेल, हा विश्वास महायुतीचे विकास कार्यामुळे सगळीकडे चांगलं वातावरण आहे, अशी प्रतिक्रिया श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे। पूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीचा प्रचार खूप चांगल्या प्रकारे सुरू आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली
आज ही भिवंडी विधानसभेची निवडणूक आम्ही लढतोय। आमचे उमेदवार संतोषजी शेट्टी यांच्या प्रचारार्थ आज कार्यकर्त्यांचा मेळावा, महायुतीचा मेळावा पार पडला। तो देखील उत्साहित पार पडला। चांगलं वातावरण महायुतीचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे। ज्या प्रकारे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील किंवा अजितदादा असतील, या सगळ्यांनी गेले 2.25 वर्षांमध्ये जे काम केलं, ज्या योजना आणल्या, ज्या प्रकारे महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रामध्ये नंबर 1 केलं, याच्यावरती विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणामध्ये लोक जे आहेत महायुतीला जोडले जात आहेत, महायुतीवरती विश्वास ठेवत आहेत। आणि मी आता सगळीकडे फिरतो, एक चांगलं वातावरण जे आहे ते महायुतीचं आहे। आज देखील शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उभाटाचे काही कार्यकर्त्यांनी प्रवेश केला। परवा जे आहेत आमचे उपनेते रुपेश म्हात्रेजी, त्यांनी देखील शिंदे साहेबांवरती विश्वास दाखवून शिवसेनेमध्ये प्रवेश केला। त्यांचा देखील मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की मोठ्या मनाने त्यांनी त्यांचा फॉर्म जो आहे तो मागे घेतला। तर मला पूर्ण विश्वास आहे ही एवढी मोठी ताकद जी आहे ही संतोषजी शेट्टी जे एक हाडाचे कार्यकर्ते आहेत त्यांना 100% विधानसभेमध्ये पोचवल्याशिवाय राहणार नाही। चांगलं काम संतोषजी शेट्टी यांनी या भिवंडीमध्ये नगरसेवक असताना केलेलं आहे। त्यांची चांगली ताकद या भिवंडीमध्ये आहे आणि आमचे सगळे कार्यकर्ते जे आता कामाला लागलेले आहेत। आता मला वाटतं कुठलीच बंडखोरी तिथे नाही आहे। सगळ्यांमध्ये चांगल्या प्रकारे समन्वय आहे। भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, RPI असेल, तिथे देखील चांगल्या प्रकारे प्रचार सुरू आहे। चांगलं वातावरण आहे। भिवंडी आणि भिवंडी ग्रामीण या दोन्ही जागा मोठ्या मताधिक्याने जे आहे ते आमच्या निवडून येतील। महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आज एवढंच। बातम्यांचा प्रवाह असा सुरू राहील। अधिक माहितीकरिता बघत राहा महाराष्ट्र TV 24।